नमस्कार मित्रांनो, ए आयच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हा मला विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न आहे आणि त्यापैकी एक उत्तर मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते कसं वाटतं ते बघा, मला कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे जर तुम्हाला ते आवडलं तर मी असे आणखीन उपायाचे नवीन व्हिडिओज बनवेन. पण आत्ता आपण बघूया की एक टूल ए आयचं वापरून तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ कंटेंट बनवू शकता आणि व्हिडिओ कंटेंट बनवून यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कमावू शकता. सगळ्यांना सध्या माहितीच आहे की सोशल मीडियामध्ये कंटेंट क्रिएटर्स जे आहेत ते बऱ्यापैकी पैसे कमवत आहेत. कंटेंट क्रिएशन म्हणजे काय करायचं आहे? कंटेंट क्रिएशन म्हणजे सोशल मीडियासाठी यूट्यूब असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, त्याच्यासाठी रील्स किंवा शॉर्ट्स किंवा व्हिडिओ कंटेंट बनवायचं आहे. हे कंटेंट बघण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा पर व्ह्यू ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे मिळतात. त्यासोबत जर लोक जाहिरातींवर लोकांनी क्लिक केलं तर त्याचे पैसे मिळतात. असे एकंदरीत क्रिएटरला बऱ्यापैकी पैसे मिळू शकतात आणि त्यासाठी कंटेंट क्रिएशन करावं लागतं. पण बऱ्याच लोकांना कंटेंट क्रिएशन करणं जमत नाही, आवडत नाही, कळत नाही. व्हिडिओ शूटिंग करणं, एडिटिंग करणं हे थोड्या तांत्रिक बाबी होतात. तर या सगळ्यातून सुटका तुमची करू शकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज मी तुम्हाला एक टूल दाखवणार आहे, जे टूल वापरून तुम्ही काही मिनिटांमध्येच रील्स किंवा शॉर्ट्स तयार करू शकता तुमचा चेहरा न दाखवता. आणि अशा प्रकारचे खूप सारे चॅनल्स आहेत यूट्यूबवर जे बऱ्यापैकी पैसे कमवत आहेत आणि तुम्ही देखील त्या मार्गावर सुरुवात करू शकता. चला तर मग आपण बघूया ए आयच्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडिओ कसे जनरेट करायचे ते. मित्रांनो, जे टूल आपण बघणार आहोत ते आहे फ्लिकी नावाचं टूल आणि याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी लिंक मी खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करा. एकदा तुम्ही फ्लिकीमध्ये आलात की तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे किंवा साईनअप करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच अकाउंट बनवत असाल तर माझं ऑलरेडी आहे म्हणून मी इथे लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक डॅशबोर्ड दिसेल. या डॅशबोर्डमध्ये काही सॅम्पल फाईल त्यांनी आधीच बनवून दिलेल्या आहेत, पण आपण एक नवीन फाईल बनवूया. आणि यामध्ये तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या मार्गांनी बनवू शकता व्हिडिओज. मी ते पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर पहिल्यांदा न्यू फाईल ओपन करूया. फाईलला काहीतरी नाव देऊया. मी नाव देतो नेटभेट डेमो 1. ओके, मी नेटभेट डेमो 1 नाव देतो. इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता, कुठल्या भाषेतला व्हिडिओ तुम्हाला पाहिजे. तुमच्या माहितीकरता सांगतो, इथे मराठी भाषा पण आहे, बऱ्याच भाषा आहेत पण मराठी भाषा पण आहे ते दाखवतो. हे बघा, इथे मराठी पण आहे, पण आत्ता मी तुम्हाला पहिला व्हिडिओ इंग्लिश भाषेतलाच बनवून दाखवतो आहे. डायलेक्ट म्हणजे कुठल्या प्रकारचे उच्चार तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर साईज निवडू शकता. इंस्टाग्रामसाठी 1x1 किंवा स्टोरी किंवा रीलसाठी 9x16 किंवा यूट्यूबसाठी मोठे व्हिडिओ जे असतात ते लँडस्केप 16x9. आत्तापुरता आपण हे पोर्ट्रेट निवडूया, म्हणजे आपल्याला रील्स किंवा शॉर्ट्ससाठी व्हिडिओ पाहिजे. आणि कुठल्या प्रकारे व्हिडिओ बनवायचे त्याचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही आयडिया म्हणजे एखादा प्रॉम्प्ट लिहिला तर त्या प्रॉम्प्टनुसार फ्लिकी स्वतः स्क्रिप्ट लिहेल आणि व्हिडिओ बनवेल. तर ते एक सगळ्यात सोपा मार्ग आहे जो आता आपण बघणार आहोत. तुम्ही स्वतः स्क्रिप्ट लिहून देऊ शकता. जर तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची आहे तर तुम्ही स्वतः लिहून देऊ शकता. एखादं ब्लॉग आर्टिकल जे आहे त्याच्यापासून पण तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ तयार करू शकता. तर तुमच्याकडे पॉवर पॉईंट स्लाईड्स असतील, त्या स्लाईड्स अपलोड करा, त्याच्यातून व्हिडिओ तयार करू शकता. एखादं ट्विट असेल किंवा ट्विट सिरीज थ्रेड असेल त्याच्यातून पण बनवू शकता. किंवा जर तुमचा ॲमेझॉनवर वगैरे तुम्ही सेल करत असाल प्रॉडक्ट तर तुमच्या प्रॉडक्टचा पण तुम्ही बनवू शकता. ओके, आत्ता मी तुम्हाला 2 गोष्टी बनवून दाखवणार आहे, एक आयडियापासून आणि दुसरं म्हणजे ब्लॉगपासून. आणि बाकी तुम्ही एक्सप्लोअर करा. काही प्रश्न असले तर मला कमेंट्समध्ये विचारा. चला तर मग मी हे आयडिया निवडतो आणि सबमिट करतो. तर पहिलं स्टेप आपली क्लिअर झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओचे बेसिक्स निवडलेले आहेत. आणि मग हा एक एडिटर ओपन होईल आणि इथे आयडिया आपल्याला लिहायचे आहे, सिम्पल आयडिया. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो 3 इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट क्रिकेट. ओके, क्रिकेटबद्दल 3 इंटरेस्टिंग फॅक्ट्स, असं एक सिम्पल छोटासा व्हिडिओ मला बनवायचा आहे. व्हिडिओचं ड्युरेशन निवडा. आता मी छोटं करतो आहे त्याला 30 सेकंड्स. तुम्ही जेवढं मोठं करणार तेवढा वेळ पण लागणार, क्रेडिट पण वापरले जाणार. त्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स ते निवडता येतात. स्टॉक मीडिया म्हणजे काही इमेजेस ज्या
तुम्हाला ऑनलाईन मिळतात त्या प्रकारच्या इमेजेस, किंवा AI मीडियामध्ये तुम्हाला ॲक्च्युली इमेजेस तयार करून मिळतील. तर मी इथे AI मीडिया निवडतो. AI मीडियामध्ये बघा व्हिडिओ आणि इमेजेस तुम्ही वापरू शकता. व्हिडिओसाठी तुम्हाला पेड प्लॅन घ्यावा लागेल. मी थोड्या वेळाने पेड प्लॅनबद्दल सांगेनच, पण आत्ता आपण हा इमेज ऑप्शन निवडूया जो तुम्हाला पेड प्लॅनशिवाय वापरता येईल. मग हे इमेजवर क्लिक केलं की खाली तुम्हाला खूप सारे इमेजच्या टाईप्स येतात बघा. 3D मॉडेल, ॲनालॉग फिल्म, ॲनिम. पण आपण एक बेसिक निवडूया. समजा यांनी सिनेमॅटिक दिलेलं आहे तर तीच निवडूया. त्यानंतर टेम्पलेट्स, कुठल्या टाईपच्या डिझाईन्स तुम्हाला पाहिजेत तुमच्या रीलसाठी, तर त्या पण तुम्हाला इकडे बघा वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन्स आहेत. तुम्ही त्यातली एखादी निवडू शकता. सो लेट मी सी, ही मला आवडली तर मी ही निवडतो. ओके, त्याच्यावर क्लिक केली तर ती सिलेक्ट झाली. त्यानंतर AI अवतार आहे, हे पेड फीचर आहे. आत्ता ते दाखवत नाही आहे, थोड्या वेळाने मी ते दाखवेन. आणि साऊंड इफेक्ट्स म्हणजे वेगवेगळे बॅकग्राऊंड इफेक्ट तुम्ही ॲड करू शकता, ते पण पेड फीचर आहे. पण आता जेवढे मला मिळाले तेवढे वापरतो आणि सबमिट करतो. मी बघा फक्त एका ओळीत लिहिलेलं आहे 3 इंटरेस्टिंग फॅक्ट्स अबाउट क्रिकेट. सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर हा व्हिडिओ जनरेट व्हायला सुरू होईल. आत्ता मी 30 सेकंदाचाच व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला जस्ट डेमो म्हणून दाखवायचा आहे. तर बघूया 30 सेकंदाचा व्हिडिओ हा तयार झाल्यानंतर कसा दिसेल ते. हे बघा आपला व्हिडिओ इथे तयार झालेला आहे. टेक्स्ट आलेला आहे, इमेजेस आलेले आहेत, एव्हरीथिंग AI रिलेटेड, AI जनरेटेड इथे आपल्याला दिसत आहे. हा मी प्ले करून दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. Wondered why cricket is so captivating? In the next few seconds, you'll learn 3 interesting facts about this amazing sport. Did you know cricket is the world's second most popular sport? The longest cricket match lasted 14 days. A cricket ball is made of cork and leather, weighing just 163 grams. Hit the like button if you found this useful. ओके, एक सिम्पल छोटासा 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे आणि हा ऑटोमॅटिकली जनरेट झाला आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स काय काय मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा इथे बॅकग्राऊंड ऑडिओ आहे बघा. जे बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं ते तुम्हाला चेंज करता येईल. पण बॅकग्राऊंड ऑडिओ हे पेड फीचर आहे, पण तुम्ही वेगवेगळे बॅकग्राऊंड ऑडिओ सिलेक्ट करू शकता. समजा मी हा सिलेक्ट केला. ओके, सो तो तुम्हाला सिलेक्ट करता येईल. इथे ऑटो पिक लिहिलेलं आहे बघा. ऑटो पिक म्हणजे ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंड ऑडिओ सिलेक्ट होतो, तर ते पण तुम्ही करू शकता. तुम्हाला डोकं लावण्याची गरज नाही, AI तुमच्यासाठी ऑटो पिक करेल. त्यानंतर इथे सीन्स तुम्हाला दिसतात बघा. प्रत्येक जी स्लाईड होती ती एका सीनमध्ये असते. सो इथे आपल्याला 6 सीन्सचा हा छोटासा व्हिडिओ बनलेला दिसतो आहे. त्या सीनवर जर आपण क्लिक केलं तर त्याचे डिटेल्स दिसतील. सगळ्यात पहिला आहे व्हॉइस ओव्हर. आत्ता जो तुम्ही आवाज ऐकला तो आवाज एका स्त्रीचा आवाज होता. तुम्ही त्याला चेंज करू शकता. उदाहरणार्थ मी इथे या व्हॉइस ओव्हरवर क्लिक करतो. मिया नावाचा हा आवाज आहे, पण मी वेगळा पण निवडू शकतो. ठीक आहे. सो इथे बघा वेगवेगळ्या लँग्वेजेसमधले आवाज तुम्ही निवडू शकता. वेगवेगळे डायलेक्ट्स म्हणजे वेगवेगळे स्वर, उच्चार जे आहे ते तुम्ही निवडू शकता. आपण काही इथे तुम्हाला निवडून दाखवतो. ओके, फॉर एक्झाम्पल हा एलिझाबेथचा आवाज. Flicky helps you create audio and video content. Flicky helps you create audio and video content. ओके, सो इथे जेंडर आहे. तुम्ही मेल फिमेलपैकी कुठलाही तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओनुसार निवडू शकता. आता मी समजा मेल आवाज निवडले तर फक्त मेल आवाज आपल्याला इथे दिसतील. Flicky helps you create audio and video. काही अजून 1-2 प्ले करून दाखवतो. Flicky helps you create audio. Flicky helps you create audio and video content using lifelike. समजा मला हा स्मिथचा आवाज आवडला तर खाली अप्लाय टू ऑल सीन्स आहे त्याच्यावर क्लिक करतो. म्हणजे सगळ्या 6च्या 6 सीन्सना हाच आवाज अप्लाय होईल आणि मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता व्हिडिओ तोच राहिला आहे, टेक्स्ट तोच राहिला, फक्त आवाज बदललेला आहे त्याच्यामागचा. प्ले करून बघूया पुन्हा. Ever wondered why cricket is so captivating? In the next few seconds, you'll learn 3 ओके, सो आता आपण आवाज बदललेला बघितला. सो अशा प्रकारे व्हॉइस ओव्हर चेंज करता येईल. त्यानंतर टेक्स्ट, 2 प्रकारचे टेक्स्ट तुम्हाला इथे दिसतात बघा. आता जे बोललं जाते ते टेक्स्ट आहे आणि जे स्क्रीनवर दिसते ते टेक्स्ट आहे. सो ते पण तुम्हाला इथे चेंज करता येईल. समजा तुम्हाला एखादं वाक्य आवडलं नाही तर ते तुम्हाला टाईप करून बदलता येईल. त्यानंतर खाली आहे मीडिया. जर मीडिया म्हणजे जे फोटो स्क्रीन तुम्हाला दिसते ते बदलायचे असेल तर तुम्ही मीडियावर क्लिक करा. इथे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. त्याच्यापैकी जिथे लॉकचं साईन आहे ते पेड आहे, ते तुम्हाला फ्रीमध्ये वापरता येणार नाही. त्याच्यासाठी पेड प्लॅन घ्यावा लागेल, किंवा तुम्हाला माय लायब्ररीमध्ये जाऊन तुमचं स्वतःचं एखादं इमेज अपलोड करता येईल तुमच्याकडे असलेली. तो पण ऑप्शन याच्यामध्ये आहे. AIच्या माध्यमाने जनरेट पण करता येईल. सो सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत आपल्याला, ते तुम्ही निवडू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक सीन तुम्ही एडिट करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा पाहिजे तसा
तो सीन एडिट करू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सेटिंग्समध्ये जा. इथे सगळ्यात पुढे सेटिंग्स लिहिलेल्या आहेत बघा, आणि तिथे जाऊन तुम्हाला जर फॉन्ट बदलायचा असेल तर ते फॉन्ट पण बदलू शकता. ब्रँड कलर्स जर बदलायचे असतील तर ते बदलू शकता, जे इथे बॉर्डरचे वगैरे कलर्स दिसत आहेत ते. आणि एका स्लाईडमधून दुसऱ्या स्लाईडमध्ये जाणारा जो गॅप आहे तो पण तुम्ही बदलू शकता. आता तो सध्या 0 आहे. त्यानंतर पुढे खाली बघा इथे ट्रान्झिशन आहे. इथे ट्रान्झिशनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमेशन इफेक्ट्स ॲड करता येतात. एक स्लाईड गेल्यानंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये कशा प्रकारे फरक दिसेल तो तुम्हाला सिलेक्ट करता येतो. उदाहरणार्थ ट्रान्झिशनचे स्टाईल्स आहेत बघा, ब्लर, क्लॉक, फेड, फ्लिप. हे तुम्ही प्ले करून बघा. मी आता जास्त त्याच्यामध्ये दाखवत नाही. बघा इथे स्लाईड निवडलं तर तो स्लाईड झाला, वाईप निवडलं तर तो अशा प्रकारे वाईपिंग इफेक्ट आला. ते तुम्ही ट्राय करून बघा. ओके, सो मी आता हा वाईप इफेक्ट सगळीकडे प्ले केला. जे मला आणखीन एक फीचर दाखवायचं ते इथे आहे की तुम्हाला ॲडिशनल काही टेक्स्ट ॲड करायचं असेल तर ते तुम्हाला करता येईल. ॲडिशनल फोटोज, मीडिया ॲड करायचं असेल तर तो पण करता येईल. ओके, पण एक महत्त्वाची गोष्ट मला इथे दाखवायची ते म्हणजे अवतार. अवतार म्हणजे ॲक्च्युली एक बोलणारा माणूस तुम्हाला ॲड करता येईल या व्हिडिओसोबत, आणि हे पेड फीचर आहे. आता मी करून दाखवतो. अवतारवर क्लिक करतो. जसं मी इथे अवतारवर क्लिक केलं, इथे हा आपल्याला एक AI अवतार आलेला दिसतोय बघा. ओके, तुम्ही त्याला क्लोजअप पण करू शकता, छोटा किंवा मोठा पण करू शकता. साईज त्याची जी आहे अवतारची प्लस किंवा मायनस छोटी करू शकता, कुठेही त्यांना मूव्ह करू शकता. आणि बेसिकली आत्ता जो बोलण्याचा आवाज AIने जनरेट केलेला तो आवाज ही व्यक्ती बोलते असं आपल्याला दाखवता पण येईल. अर्थात हे पेड फीचर आहे, याच्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील, पण तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स याच्यात मिळतील. उदाहरणार्थ इथे अवतार आलेला आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं तर बघा खूप सारे वेगवेगळे आपल्याला इथे चेहरे दिसत आहेत जे तुम्ही निवडू शकता. एवढंच नव्हे तर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्शन पण आहे. तुम्ही मेल किंवा फिमेल कॅरेक्टर्स निवडू शकता. तुमचा स्वतःचा फोटो पण तुम्ही अपलोड करू शकता आणि त्याला AI व्हिडिओमध्ये रूपांतरित करून घेऊ शकता, विच इज बिग थिंग. तर असे खूप सारे फीचर्स तुम्हाला अवतारचे इथे मिळतील. आत्तापुरता मी या अवतारला डिलीट करतो. आता सगळं झाल्यानंतर तुम्ही इथे डाउनलोड बटन दिसते बघा, डाउनलोडवर क्लिक करा आणि डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टार्ट एक्सपोर्टवर क्लिक करा. जर तुम्हाला हाय रिझोल्युशन्स फाईल्स पाहिजे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करून पे करावा लागेल. जर तुम्ही फ्रीमध्ये ऑप्शन वापरता तेव्हा दर महिन्याला 5 मिनिटाचे व्हिडिओ आपल्याला फ्रीमध्ये जनरेट करता येतात. अदरवाईज तुम्ही इथे सबस्क्राईब बटनावर क्लिक करून पेमेंट प्लॅन पण बघू शकता. सो यांचे पेमेंट प्लॅन 2 पेमेंट प्लॅन आहेत. जर तुम्ही महिन्याचे भरले तर $28 पर मंथ आहे आणि $88 पर मंथ. त्याच्यामध्ये 600 मिनिटाचे व्हिडिओज करता येतात आणि $28 180 मिनिटाचे व्हिडिओ तुम्हाला दर महिन्याला करता येतात. ओके, बाकी पण बरेच त्याच्यामध्ये फीचर्स आहेत, ते तुम्ही बघा आणि ॲटलिस्ट ट्राय म्हणून पहिले 5 मिनिटाचं फ्री वापरून बघा. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ क्रिएशन तुम्हाला कंप्लीट इथे रेडी मिळतं आहे. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. ती आहे ब्लॉग आर्टिकलपासून तुम्हाला व्हिडिओ बनवता येतो. ओके, सो मी पुन्हा होममध्ये जातो. आत्ताच आपण बनवलेली फाईल इथे आपल्याला दिसते. मी एक नवी फाईल क्रिएट करतो. ठीक आहे, नव्या फाईलचं नाव देऊया नेटबेट ब्लॉग डेमो. आत्ता यावेळेला मी लँग्वेज मराठी सिलेक्ट करतो. बघा आपोआप इथे डायलेक्ट इंडिया सिलेक्ट झाली. साईज स्क्वेअर करूया, इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवूया आणि यावेळेला मी ब्लॉग हा ऑप्शन निवडतो. ठीक आहे, ब्लॉग हा ऑप्शन निवडलं, सबमिट केलं. तर हा बॉक्स इथे ओपन झालेला दिसतोय. पण आधी एक ब्लॉगवरून एक आर्टिकल घेऊन येऊया. म्हणून मी नेटबेटच्या ब्लॉगवर जाऊन पहिल्यांदा शोधतो एखादा आर्टिकल. ओके, बघा हे नेटबेटचा ब्लॉग आहे. इथे आमचे बरेचसे आर्टिकल्स आहेत. मला एक छोटासा आर्टिकल पाहिजे. लेट मी सी कुठे मिळतोय का. ओके, हा पॉझिटिव्ह थिंकिंगचा एक आर्टिकल मी घेतला. सिम्पल छोटंसं आर्टिकल आहे बघा आणि इट्स अ स्टोरी. पण मी त्या आर्टिकलची लिंक घेतली. आर्टिकल मी वाचलं पण नाही आहे, पण आर्टिकलची लिंक घेतली बघा आणि ते लिंक आणून मी इथे फ्लिकीला सांगितलं की या लिंकमध्ये जे कंटेंट आहे त्या कंटेंटच्या बेसिसवर मला एक व्हिडिओ बनवून दाखव. ओके, तर
एवढं सोपं झालेलं आहे व्हिडिओ बनवणं. तुम्ही तुमच्या ब्लॉगचं व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकता. आता मी याला छोटं करतो, पुन्हा 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवून घेऊया. AI मीडिया सिलेक्ट करूया, टेम्पलेट सिलेक्ट करूया. यावेळेला जरा वेगळी टेम्पलेट निवडतो, समजा मी ही निवडली. ओके, त्याच्यानंतर AI मीडियामध्ये जे इमेजेस क्रिएट होणार आहेत त्याची एक वेगळी स्टाईल निवडून बघूया. से फॉर एक्झाम्पल मी ही पिक्सल आर्ट निवडतो आणि सबमिट करतो. ओके, आता प्रोसेसिंग झाले आणि एक पिक्सल आर्टमधला एक व्हिडिओ तयार झालेला आहे बघा. आणि ऑब्वियसली याचं जे ट्रान्सलेशन आहे इंग्लिश मराठी एवढं चांगलं नाही आहे, पण तो बऱ्यापैकी झालेला आहे आणि तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही टाईप करून ते बदलू पण शकता. ओके, सो मोटिवेशनल स्टोरी फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग, सक्षमतेची प्रेरणादायी कथा असं टेक्स्ट लिहून आलं आहे आणि पुढे स्टोरी आहे. ओके, सो हा व्हिडिओ किती 5-6 सीन्सचा बनलेला आहे आणि मी त्याला क्विकली प्ले करून दाखवतो तुम्हाला. फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग. एक माणूस देवळात प्रार्थना करतो. त्याचा मुलगा गंभीर आजाराने त्रस्त असतो. तो उदास आहे. त्याच वेळी एक मुलगा आनंदाने पेढे देवासमोर ठेवतो. ओके, आता याचं मराठी प्रोनाऊन्सिएशन फार चांगलं झालेलं नाही आहे, इम्प्रूव्ह झालेलं नाही आहे. तर त्यासाठी सोल्युशन हे आहे की तुम्ही तुमचं स्वतःचा ऑडिओ पण याच्यामध्ये अपलोड करू शकता. ओके, तर तो पण फीचर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही यांचा ऑडिओ न वापरता स्वतःचा ऑडिओ अपलोड करू शकता. तर एवढ्या सगळ्या फीचर्सचं बनवून हे फ्लिकी टूल आहे आणि हे टूल वापरून तुम्ही खूप सारे व्हिडिओज बनवू शकता. ते व्हिडिओ तुमच्या रील्समध्ये, यूट्यूबमध्ये, शॉर्ट्समध्ये पोस्ट करा. छोटे छोटे व्हिडिओ बनवा, 30 सेकंद 1 मिनिटचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. आणि तुम्हाला तर माहितीच आहे सध्या रील्सना कशा प्रकारे डिमांड आहे. जेवढे व्ह्यूज तुमचे वाढतील, सबस्क्रायबर्स वाढतील आणि तुमचं इन्कम पण वाढेल. सो AIचा हा एक मार्ग आहे इन्कम जनरेट करण्यासाठी, इन्कम वाढवण्यासाठी. घर बसल्या तुम्ही करू शकता. आणि कसं वाटलं हे टूल मला सांगा. आणखीन काही फीचर्स तुम्हाला याच्यातले कळले नसतील तर ते मला कमेंट्समध्ये विचारा. आणि AIशी रिलेटेड काही तुमचे प्रश्न असतील किंवा नवीन काय शिकायला आवडेल ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद.